परमपूज्य परमहंत कपाडे बाबा या ठिकाणी आहे. आज जय आज या माणसाच्या बाजारामध्ये भारावून गेलेले त्यावेळेस तुकडोजी महाराज म्हणाले, माणूस द्या माझा माणूस द्या, माणूस मागता प्रभू दिसला. अरे माणसामध्ये माणसाला शोधण्याकरता माणूस भेटला नाही, पण परमेश्वर त्या माणसामध्ये भेटला. ही माणसं को तर मग हे चक्रधर स्वामी आहे, तुकाराम महाराज आहे, नामदेव महाराज आहे, गाडगे महाराज आहे, तुकडोजी महाराज आहे, जनाबाई आहे. हे सगळे क्रांतिकारक विचाराचे संत होऊन गेले. आणि म्हणून या संतांच्या विचाराने प्रेरित होऊन ही ज्योत विधायला नको, ही काय बसायला पाहिजे. आणि त्याकरता मग आमचे बैरागी बाबा असो, कपाडे बाबा असो, सत्यपाल महाराज असो, ही मंडळी अहोरात्र प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नाला चंदनापरी देह जिजवते. आणि त्या चंदनाचा सुगंध आपण घ्यायला पाहिजे. मी विनंती करतो बाबांना की आपल्या समाज प्रबोधन पर कीर्तनाला सुरुवात करावी. पुण्याच्या या सगळ्या मंडळीचं मी आभार व्यक्त करतो आणि सगळ्या सद्भक्तांना विनंती करतो की ही मंडळी आपल्याला दिसत नाही, आपण समोर यावं. भरपूर जागा आहे आणि त्यांना बसायचं आहे, त्यांना बसावं, उभं राहू नका. महिला मंडळीला विनंती करतो आपल्या जाग्यावर आपण स्थानापन्न व्हावं, कार्यक्रमाला सुरुवात करावी ही आग्रहाची विनंती, नम्र विनंती. हॅलो 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 हॅलो
गोविंद प्रभू दत्तात्रय महाराज या सर्व महापुरुषांना महामानवांना वंदन करतो. नाव सत्यपाल आहे पण वेळ झाला. खऱ्या कीर्तनाचा आनंद हा घेऊन राहिला. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप उजळी. गजानन भाऊचा आवाज द्या. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप उजळी. हा लहान मुलगा पुरा कार्यक्रमाचा आनंद घेतला. त्याला दुनिया जाय आवाज द्यायचा. आणि ज्ञानदीपाचा या ज्ञानाचा मानव पंथाच्या विचाराचा स्वातंत्र्य समता बंधुता मानव पंथ म्हणजे छोट्याशा मॉनिटरला आवाज द्या. मॉनिटरला आवाज द्या. महानुभाव पंथ म्हणजे काय? इतके दिवस भाऊ जे लोक 10x10च्या खोलीच्या विचाराने त्यांनी महानुभाव पंथाचा विचार महानुभाव पंथाचा विचार केवढा मोठा आहे बाबा. जो तुकडोजी महाराजांचा विचार आहे. तुकडोजी बाबांनी हा विचार स्वामी चक्रधरापासून सर्व महापुरुषांचा अभ्यास केला होता. अरे भगव्या टोपीवाले असो की बैरागी बाबांना वंदन करतो, दंडवत करतो सर्व साधू संतांना. कारण हे जे संत मंडळी बसून आहे यांनी आपल्या घरादाराचा सर्वांचा त्याग केला. आणि आपण जे संसारी मंडळी आहोत आपण यांच्या कार्याला कोऑपरेशन करतो, मदत करतो, सहकार्य करतो. आणि बैरागी बाबांनी माझा हा कार्यक्रम तिसरा कार्यक्रम आहे. भव्य दिव्य वडनेर गंगाई. दुसरा कार्यक्रम अचलपूर तालुक्यात चमक. आणि तिसरा कार्यक्रम या वरुड नगरी. माझे कार्यक्रम झालेले आहेत. वरुड मध्ये माझा कार्यक्रम तारीख घेतली होती पण कॅन्सल केला. त्यांनी का कॅन्सल केला हे मला कळलं नाही. माली समाजाचे माझे मित्र होते. अच्युत बाबाच्या जन्म शताब्दी निमित्त माझं कीर्तन ठेवलं होतं. 2 वर्षाच्या अगोदर तारीख दिली आणि वेळेवर कॅन्सल कार्यक्रम. माझ्या लक्षात आलं असं का झालं. माझे माळी समाजाचे मित्र दुखावल्या गेले. पण असं होते बाबा. पण मानुभाव पंथामध्ये गोविंद प्रभू यांनी मात्र मानुभाव पंथाचा एजेंडा आहे. उच्च नीच जातीयवाद धर्मभेद या गोष्टीला संधी दिली नाही मानुभाव पंथात. मला काय गावामध्ये मुसलमानही भेटले मानुभाव पंथात. अरे एक गाव असं भेटलं
महाराजांना विचार हा जो घेतला आम्ही भगव्या टोपीवाले संदीपाल महाराज बैरागी बाबांनी मला नाही वाटत माझा कार्यक्रम ते आपलं बुलढाणा ते सैलानी बाबा रोडवर जाडीचा देव तिथं माझा कार्यक्रम झाला. तिचे सरपंचही महानुभाव एक आगळं वेगळं जीवन जसं गुरुदेव सेवा मंडळ आहे जुळून घेणार असा महानुभाव पंथात बैरागी बाबा नावाप्रमाणे आपलं जीवन जगून राहिले. त्यांच्याकडे पाहिलं तर ते तुकडोजी महाराजांचं भजन आठवते. मोल न कुछ दिया गुरु ने, मोल न कुछ दिया गुरु ने, मस्त फकीरी दिया, म्हणून महानुभाव पंथाच्या सर्व संत मंडळीला माझ्या आई बहिणींना माझ्या बालगोपालांना गुरुदेव सेवा मंडळ भीम बाबाला चाहणारा वर्ग काही मुसलमानही असतात बाबा. माझ्या कीर्तनात हा विचार मी सर्वांचा मानतो. बाबा सारखे सर्वेने मिळवणारे आम्हाला पाहिजे या काळात. अरे भगवान कृष्ण चक्रधर स्वामी गोविंद प्रभू चक्रपाणी महाराज या महामानवाचा विचार या भगवंताचा विचार प्रत्येकाच्या हृदयात जावा या करता म्हणत आम्ही पाहतो बाबू आजकाल महाराज लोक अब्जोपती आहे करोडोपती महाराज आणि एक बैरागी बाबा सर्वांना घेऊन चालणारा सर्व समाजाला एकत्रित करणारे अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ वरुड तालुका आणि ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ स्वामी चक्रधर मंडळ वरुड या अधिक मासानिमित्त अधिक आपल्या जीवनात बदल करावा. फक्त जावायले घरी आणणं पोरीले घरी आणणं यासाठी बायाले वाटत धन अधिक महिना म्हणजे पोरीले घरी आणलं मग जावायले शेवटी बोलावलं मग पाचही कपडे घातले त्याकरता अधिक महिना नाही भाऊ. हा अधिक महिन्याच्या उत्सवात आपलं परमार्थाचं कार्य वाढावं याकरता आता माझ्याकडे किती मुलं होते आज मालूम आहे बरोबर 50 मुलं माझ्या आश्रमात होते. काल पूर्ण समारोप होता. माझी बायको मरण पावली 4 जूनला. मग तिची इच्छा होती आपल्या आश्रमामध्ये प्रार्थना चालू व्हावी. मग माझ्या बायकोची इच्छा आहे. मग ते मरण पावली. म्हटलं हे मरण पावल्यावर आपण तेरवी फेरवी केस देणं हा मूर्खपणा काही करू नये. तिची बॉडी मी देहदान केलं. मेडिकल कॉलेजला दिली माझ्या पत्नीची बॉडी. माझ्या माईची दिली. माझ्या बापाचं नेत्रदान केलं. आणि माझ्या पत्नीच्या पुण्यतिथी निमित्त तुकडोजी महाराजांना दिलेला मार्ग 4 जूनला गेली माझी पत्नी. मग बायको गेल्यावर माणूस जास्त दिवस टिकत नाही, लवकर मरते. एक तर मग दुसरी करते. आता इथं सर्व संन्यासी बाबा बसले आहेत. ते म्हणतात तू हे काय सांगता गड्या, तू इथं बायको गेली
पण आम्ही केलीच नाही रे. हा एवढा इथं दुहेरी योग आहे. तुम्ही आपण संसारी आहोत देशमुख साहेब. मी तुम्हाला स्टेजवरच सांगितलं की देशमुख बापू माई तब्येतकडे तुमच्यासारखी तब्येत माई करा, म्हणजे माझ्या आवाजात धमक आली पाहिजे. तसा मी चक्रधर हॉटेलचा नेहमी चहा पित असतो. आज नाही गेलो मी. आज पवन भाऊन मला इकडे अर्जंट कॉल केला की मी येऊन राहिलो, 5 मिनिटात चहा आला पाहिजे, लेट झालो. बैरागी बाबा नाही तर नाराज होतील माझ्यावर. बैरागी बाबाच्या चेहऱ्यावर नाराज, दुःख, सुख याच्या पलीकडे गेलेले आहेत भाऊ. प्रिय सद्गुरुनाथा, अरे जो साधू सुख दुःखाच्या पलीकडे गेला, आशा निराशाच्या पलीकडे गेला, इच्छा अनिच्छेच्या पलीकडे गेला. प्रिय सद्गुरुनाथा, इकडे कधी असं बाबू तुमच्या माझ्या जीवनात तुकडोजी महाराज आहे, गाडगे बाबा आहे. माझ्या जीवनात कीर्तन करत असताना सावित्रीबाई, जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, मुसलमानाच्या घरात जन्मात आलेली फातिमा शेख. मी जीवनात कीर्तन करता करता 55 वर्ष, बरोबर 60 वर्ष झाले मला. 10 वर्षाचा होतो तेव्हा पासून आणि मला काहीच नाही समजे. माझ्या गावाची महानुभाव पंथाचा मठ आहे. इकडे कधी तुमच्या माय बापांना, साधू संतांना वंदन करतो. कीर्तनाची गरज का, प्रवचनाची गरज का, भगवद्गीतेची गरज का? अरे आपण जाग्यावर आलो पाहिजे. रामगीतेची गरज का? समजा आमच्याकडे का आले पाहिजे. आमच्या जीवाचा जीव तू, सर्वस्व जीवन आमच्या जीवाचा जीव तू. हे संत मायबाप आपल्यावर उपकार आहे. भगवान गोपाल कृष्ण, दत्त प्रभू, गोविंद प्रभू, स्वामी चक्रधर बाबा, अरे आमच्यावर या महापुरुषाचे चक्रपाणी महाराजापासून यांचं जीवन आपल्या करता होतं. म्हणून आम्हाला या संत विचाराची गरज आहे. सर्वस्व जीवन आंबेडकरांच्या जीवनात तथागत भगवान बुद्ध वैरागी, त्यागी, लोभ नाही, राज्य सोडलं, एकुलता एक मुलगा सोडला. बाबासाहेबांच्या जीवनात तथागत बुद्ध आले, जीवनाचं कल्याण झालं. सत्यपालच्या जीवनात तुकडोजी महाराज आले नसते, कीच गलीने खसखस शिंप्याचं पोरगा. मला एक जण मगा दिसले तिथं. मी त्यांना विनंती करतो, त्याचे पाय
त्याचे म्हणजे दिव्यांग आहे, त्यांना त्रास झालेला आहे, पायाले जखमा आहे, तरी कीर्तन ऐकायला आले बाबू. मी तिकून हात जोडत आलो तर त्याच्या पायाले मी पट्ट्या पाहिल्या, तरी इथं कीर्तन ऐकायला आले. मला हा विचार आला की आपण त्याचा सत्कार करू आज, म्हणून ज्याच्या पायाले दोन्ही पायाले पट्ट्या बांधलेला आहे ते माग शेवटी बसून होते, ते उभे होते, त्यांनी स्टेजच्या जवळ या. ज्याच्या पायाले पट्ट्या बांधून आहे, पायाचा त्रास आहे, तरी या सत्संगाला आलात आपण. या ना, 1 मिनिट या, मला त्याचाच सत्कार करायचा आहे बाबा. कुठं बसून असतील, उभे असतील तरी या, म्हणजे माझ्या हे आले ते. धन्यवाद. आता जमलं माझं. अब मैं खुश हो गया. रंजल्या जीवाची या बाबा, मी बैरागी बाबांना विनंती करतो तुम्हाला, तुम्ही म्हणता यायचा सत्कार तुम्ही करा बाबा. तुम्हाला त्रास देतो नाही, तुम्ही स्टेजवर येणं तुम्हाला आवडत नाही, पण जाणून बोलावणार. तुम्ही पायात चप्पल आणली तरी चालेल, तुम्ही चप्पल घालून आले तरी चालेल. अरे रंजल्या जीवाची बाबा आहे ना म्हणजे जेवढी बुद्धी आहे तेवढीच कळल ना. ज्याच्या विचाराचा विस्तार मोठा झाला सा हर देश में तू कारण भगवंताचा आणि जे वाईट असेल ते बंद करा, बसून जा. तुम्ही म्हणाल अवघ्या देशमुख साहेबाला सोडलं, ऊंचे लोगों की ऊंची पोचवली. यानं अवघ्या कार्यकर्त्याला सोडलं का आम्ही तुले पैसे दिले म्हणून तू आला, आम्हाला नाही बोलावलं. त्या साऱ्या फाटक्या माणसालेच बोलावलं, तेही पायाले पट्ट्या बांधले, आम्हाला पट्ट्या बांधायला पुरले असते. हेच आहे ना बाबू, दोस्त विचार मोठा आहे. मी तेही बैरागी बाबाच्या हातानं त्याचा सत्कार केला का. अरे तुम्हाला लक्ष आहे, संत एकनाथानं गंगेचं निर्मळ पाणी आणलं, पण कोणाले पाजलं, कोणाले पाजलं. तुम्हाला आम्ही मानवा पंथावाले आम्हाला यातलं नको सांग, आम्हाला फक्त हे सांग. तिथंच तर अंतर आहे ना भाऊ. गोविंद प्रभू चक्रधर स्वामी यायचा विचारच होता ना, कोणता सत्य
अहिंसा, समता म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सर्व जाती धर्मपंथाला सामावून घेणारा मानुभाव पंथ होता बाबा. बरं, महिलांनाही संधी आहे, नाही तर बायाईले पूजा करायचा अधिकार नव्हता. तो मानुभाव पंथानं पूजा पाठाचा अधिकार दिला आणि म्हणून ज्याचा भाव मोठा तो महानुभाव म्हणजे विश्वची घर भासुनी जीवा होतो सदानंद प्रगट तो भक्तीचा रंग असा संतांचा जिथं महिलांना पुरुषांना एवढंच नाही, मान महाल चांभार. अरे मी वाचलाय बाबू, जातीयवाद, उच्च नीच, जातीभेद मानुभाव पंथात अजिबात नाही. मी सांगितलं ना, सोलापूर जिल्ह्यात मुसलमान मानुभाव पंथाचे होते, या गोंदिया जिल्ह्यात बौद्ध मानुभाव पंथाचे. म्हणजे मला ते गाणं आठवलं, कोणी ब्राह्मण त्या मार्गे जाऊ शकते, कोणी वरुड जलाल खेळ काढून नागपूर जाऊ शकते. जाण्याचे प्रकार आहेत, कोणी हातुर्णा, वाडेगाव, तळेगाव, कोंढाली मार्ग जाऊ शकते. आता देवाकडे जाण्याचे मार्ग आहेत. एखादा तरी व्यक्ती दारू पिणारा दाखवा, तो दारू पिणार नाही, त्यासाठी हा मार्ग आहे. पंथ म्हणजे मार्ग आहे. इकडे या ना, आपल्या जीवनाचं कल्याण करा. अरे आपल्या बापाले वागवत नाही काय काही पोरं, आपल्या मायले वागवत नाही. मानुभाव पंथाच्या आश्रमात म्हातारे लोक जास्त राहतात. कोणी वागवत नाही, त्यासाठी मानुभाव म्हणून मी आश्रमात आता ठरवलं 10-15 म्हातारे सांभाळायचे. बाकी अंधश्रद्धा मी ठेवणार नाही आणि केली नाही जीवनभर. मी विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही घेऊन चालून राहिलो, कारण आम्हाला शिकवलं. आजचा पर्यावरण दिन आहे, लक्षात घ्या. एखाद्या बाईनं सांगा बरं, पर्यावरण दिन म्हणजे काय? महिलांनी बोला. तुम्हाला अध्यात्मही पाहिजे आणि सध्यात्मही पाहिजे. सध्या काय चालू आहे तुमच्या महिलांमध्ये? जर पर्यावरण दिन म्हणजे काय याचं उत्तर द्या. ते खाली बसणाऱ्या बाईनं, खुर्चीवरचे बाया नाही. कारण खुर्चीवरचे तुम्ही उचे लोक की उची पसरणार, आम्हाला जमीनवरचे लोक पाहिजेत. बोलते का एखादी बाई, बस सोनं घालायला पुढे, मी दिसली पाहिजे माझ्या गळ्यातली. सांगा, चक्रधर स्वामीच्या अंगावर सोनं किती आहे? आणि लोक त्या अंगठ्या घेऊनच कुष्ठरोग झाल्यासारखे दाखवतो की मी घरचा अमीराची औलाद. एक तर माझ्या सासऱ्यानं मला हे दिल्या खुर्च्या, त्याच्यातच मेलो आम्ही.
मी तर म्हणतो उलट सोनं बायाईनं घातल्यापेक्षा डिग्री कोणती आहे तुझ्याजवळ शिक्षणाची हे पहिले सांग. MA BEd MSc हे काही नाही, फक्त मला काय नाही, मी 4था वर्ग नापास, सोनच दाखवतो. अहो तुला दान किती केलं? तुम्ही म्हणाल ले का पैसे घेऊन कीर्तन करतो, विचारा या कार्यकर्त्याने नाही पैसे किती घेतले. जन्मभर पैशाच्या मागे धावलो नाही. मला कीर्तनाले 60 वर्ष झाले, पण माझी इस्टेट वाढली नाही. 7 एकर आहे, मेल्यावर ते 7 एकरी मृत्यूपत्र तयार आहे. आश्रम आले देऊन टाकी. मा मुलगा डॉक्टर आहे. मला दोन्ही गोष्टी कळल्या. फक्त टाय कुठत बसलो असतो तसा त्यांना झाला असता. पोराने सांगितलं खंजेरी जर बंद झाली तर तू उपाशी मरशील लेका. महापुरानं तेवढे शब्द लक्षात ठेवले आणि बोलताना बोलला म्हणे बाबा तुम्ही एक दिवस बोलले होते खंजेरा जर बंद झाल्या तर तू उपाशी मरशील. महापुराचं नाव आहे धर्मपाल. मी ठेवलं आणि मा बायकोनं ठेवलं. आम्ही कोण्या महाराजने विचारलं नाही माझ्या मुलाचं नाव काय ठेवू. काय विचारायचं काम आपण विचारतो पंडित आले महाराज माझ्या मुलाचं नाव काय ठेवू. तो महाराज होता काय 2-3 दिवस. गुलामीत जगणाऱ्या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्यावे मी आलो. बैरागी बाबा जे माझ्यावर प्रेम करतात ना, मी सर्व धर्माचा सर्व पंथाने घेऊन चालणारा ग्रामगीता सांगतो. कारण ग्राम जयंतीचा मंत्र या गाण्यामध्ये मानव पंथ
ही आजचा भव्य मेळावा. कांची आजच्या कीर्तनात पहा फक्त मानभाव पंथाचीच मंडळी नाही, इथं गुरुदेव सेवा मंडळी आहे, वारकरी आहे, मातंग समाजाची आहे. हे आमचे मित्र आहेत, हे उभे राहा. क्वालिफाईड तरुण आहे. जयकुमार तायवाडे मातंगाचा मुलगा आहे. आपण ऐकलं बाबू, किती जातीयवादी लोक होते. आपण ऐकलं चक्रधर स्वामींनी मातंगाच्या घरी राहून समाजाला समतेची दिशा दिली आणि म्हणून मी मग त्या दादाने बोलावलो. अरे रंगल्या गांधल्याची कदर करणं हाच तर संताचा धर्म आहे. अलीकडे संत फार बदमाश झाले बाबा. कोणते? तो अशोक खरा. किती बायाचा खाना खराबा केला. आता आम्ही मानभाव पंथातली संत मंडळी पाहतो. मी लहान होतो तेव्हापासून पाहतो. संत कोणाला म्हणावं अशी ही मंडळी. बैरागी बाबा माझ्या जीवनात आले. 10 ते 15 वर्ष झाले. मी त्याच विचार, जसे बैरागी बाबाचा विचार आहे, जमा करणे का नाही, पैशावर प्रेम करायचं नाही. तुकाराम दादा गीताचार्य होते बाबा. जन्मभर पैशावर प्रेम केलं नाही. बायको होती, जबरदस्तीनं लग्न केलं तर तिने मरेपर्यंत बायकोच म्हटलं नाही. ते परतवाड्याच्या जवळची बाई, स्वतः बाई. 90 वर्षाचे तुकाराम दादा झाले, मरण पावले आणि 92 वर्ष त्याची पत्नी जगली. दोघांना नवरा बायको म्हटलंच नाही. संन्यास कसा घ्या म्हणून बाबू. नाही तर अलीकडे आम्ही पळून राहिलो अशोक खरात सारखे. काही महाराज जेलमध्ये आहेत ना, तो दाढीवाला महाराज काय विचारतात. म्हणून आम्हाला मानभाव पंथाच्या विचाराची गरज आहे. का? यांच्याकडून आम्हाला मिळते त्याग. घरदार, पत्नी, मुलं बाळ, काही मंडळीनं घरादारा सहित त्याग केला. तुकडोजी महाराजचं भजन आठवते. अरे आपण तर पिढीचा त्याग नाही करत. मी म्हणतो कोणी तंबाखू खात असाल आजपासून तंबाखू बंद करा. काही ना काहीतरी बदल पडला पाहिजे की नाही. भगवान कृष्ण, तुम्ही बासरी काय साठी वाजवली? गाईला, माणसाला म्हणून मोहित केले. नाही रे, बासरीचं कोणतं गाणं आहे? नाही, पंछी बजाने वाले के, पंछी बजाते 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 पंछी बजाते बोलते वाले के, पंछी बजाते. भगवान कृष्णानं सर्वांना जवळ केलं. बजाते वाले के, बालकृष्ण. माझ्या आई बहिणींनो, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं हो बाई. खाली बसणाऱ्या बाईनं द्या ना. आजचा दिवस पर्यावरण म्हणजे काय? मी विषय कट करतो इथं. बोला ना, फक्त जमीनवरच्या बाईनं बोला, काय फरक पडेल? हा बोला मॅडम. या मानुभाव इथं या. मानुभाव पंथामध्ये महिला पुरुषांना भेदभाव नाही. नाही तर काय म्हणतात महाराज, महिलांना नको. भाऊ, तू काय भूताच्या पोटी पैदा झाला काय? बाईच्याच पोटी पैदा झाले ना, आणि तिची घृणा करतात. बोला मॅडम. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी आजचा हळू बोला, म्हणजे या बाकीच्या बायाचे मालूमच नाही पर्यावरण. तिला वाटते वळाच्या भोवती चक्र मारल्याने झालं. बोला मॅडम. निसर्ग टिकून राहिला पाहिजे आणि त्याचे संवर्धन झाले पाहिजे, सुरक्षित. निसर्ग म्हणजे काय? हे निसर्ग पुढी काय ते जंगल, वन,
हा हे सांगा. बोला ना, दोन ती तीन. टिकून राहण्यासाठी हा. आणि त्यांचं संवर्धन होण्यासाठी आजचा दिवस पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हे काऊन टिकलं पाहिजे बाई? जंगल आणि म्हणजे हवा चांगली काऊन भेटली पाहिजे? हवासाठी असेल तर आपण निरोगी राहू. कोरोना मालूमच आहे. धन्यवाद बेटा, किती गोड बोलून राहिली ताई. साडी दे रे. बाई बाई मग काय मी तसंच बनवलं का मा लेकीने? अधिक महिना आहे ना. नको बाबा. अरे मानुभाव पंथातलं पाया लागलं पडणं असं नाही तर काही महाराज आता गोयाला मध्ये बोलता नाही येत, कारण इथं अवघे महाराज लोकच बसला. पांढऱ्या कपड्यात आहेत तरी महाराज आहे. मटण नाही, दारू नाही, लफडे नाही, काही नाही. नाही तर काय विचारता. आज मी टाळतो, म्हणजे लय गोष्टी टाळतो. नाही तर तुम्ही मला टीव्हीवर पाहता डायरेक्टच कार्यक्रम राहते आपले, पण आज घेणार नाही. आज मी जरा भक्ती मार्गातून चालू दे. हे मातंगाचं पोरग कीर्तनकार आता सुरू झालं. आम्ही अलग अलग आहोत. मी आहो हिंदू उभे राहा. हे आहेत मातंगाचे क्वालिफाईड आहे, आणि हे आहे उभे राहा. हे आहेत पवन दवंडे, PhD झालेला तरुण आहे, डॉक्टरेट. तुमचं शिक्षण किती आहे? BA फायनल. आणि दवंडे महाराज ही राष्ट्रीय कीर्तनकार आहे. समाज प्रबोधनकार आहो मी, कीर्तनकार नाही. म्हणजे हरिभक्त परायण एक हे महाराजच्या मागे लागते. मी हरिभक्त परायण नाही, मी मानव भक्त परायण. म्हणजे मी माणसासाठी कीर्तन करतो, देवासाठी कोण करील बा? पतित तू पावना, पतित तू पावना, पावना वनविती नारायणा. सर्वज्ञ साऊंड डेकोरेटर. तुम्हाला अक्कल आहे साऊंड वाजवले, कारण मानभावांना तुम्ही लोकाईले नाचवता. तुम्हाला लोक म्हणतात आवाज वाढवलीचे. या मायची शपथ, मी मायची शपथ म्हणणार नाही, बायकोच्या बहिणीची शपथ म्हणणार. लवकरवाले खुश. पोराच्या मावशीचं नाव काढले की हरी घेते माणसाला. गुलगुल्या होतात ना बाबू. तेही महानुभाव पंथाच्या विचाराचे आहे. वाईट व्यसन नाही. बरं गडबड करू नका. माझं कीर्तन काही लांब लचत नाही. मी लेट झालो कारण माझ्या आश्रमात क्लास होता. 15 दिवस लगातार आश्रम चालू होता. 15 दिवस मी कार्यक्रम करतो, पोराईले घडवतो. हे सुरळीचे आहे. हे कीर्तन शिकायला आले, मी कीर्तन शिकवतो. पोराईले खंजेऱ्या वाजवणं शिकवतो. आज तुम्ही डॉक्टरचा ऐकला, आपले डॉक्टर पवन दवंडेचा ऐकता. मापेक्षाही जोरदार आहे. आता मध्ये कमी बोलावून जा. मी म्हातारा झालो, 70 वर गेलो. हेच तर शुकर माना, तुमचे आशीर्वाद आहे. नाही तर अजित दादा ते शरद पवार कोणाचे हे घर देहा हा कोणाचा, कोणाचे घर, देहा हा कोणाचा. तोची झाली, तोची गाणी, हो हो. कोणाचे घर, देहा हा कोणाचा, कोणाचे घर, देहा कोणाचा. पोराईसाठी स्टेट कमी जमवा, पण धर्मासाठी मदत करा. आता हा एवढा मोठा कार्यक्रम घडला, याला वर्गणी लागली, याला चंदा लागला. जेवढं ते
देता येईल तेवढं परमार्थाला द्या. आता मी अकोटला राहतो, माझ्या आश्रमात दरवर्षी नवरा बायको माय बाप आंब्याच्या रसाचं जेवण देतात लेकरायले. दवंडे भाऊ काय गरज आहे भाऊ? स्वतःही श्रीमंत आहे, बाप प्राचार्य होता, हे सोलरचं काम करतात. काय गरज आहे पंगत द्यायची? तुम्हाला काय गरज आहे कार्यक्रम घ्यायची? आपले नवरा बायको लेकरं इस्टेला वाढवा. पाहिलं ना अजित दादाचं मरण कसं झालं? मी श्रद्धांजली देतो त्यांना. एवढे मोठे उपमुख्यमंत्री, 200 पोलीस वाले होते बाया हो. तुम्ही फक्त आपल्या मुलाचाच विचार करता. बालीची माय, बाल्याचा बाल्या, बाली, दावाडाची मरा त्याच्यात गुणगुण. माझ्या बहिणींनो, अजित दादाचं विमान कोसळलं, अजित दादा अर्धवट चालले, सोबत 4-5 जण मेले आणि अजित दादा गेले. बायको कुठं होती? बारामतीमध्ये. मुलगा कुठं? बारामतीमध्ये. अवघे पोलीस वाले कुठे? घरी. तिथं 2 बाया धावून आल्या. 2 बायानं 2 बकेटा आणल्या, पाण्यानं भरलेल्या. कशासाठी? विमान विझवण्याकरता. आणि विमानाजवळ गेल्या. अजित दादा अर्धवट चढलेले, अंगात कपडे नाही. पाहिला महिलांनो, कोण कामात येते? तुम्ही फक्त आपला नवरा आणि बायको, सासू सासरे नको. त्याईनं पैदा तुमच्या नवऱ्याने केलं, काय साठी केलं? फक्त हम तुम एका कमरे में बंद हो आणि बुड्ढा बुड्ढी का हो. ढोराईच्या कोठ्यात हो. तुम्हाला मग कल्पना आहे ना, आपले दिवस हेच येणार आहे. जीवूया म्हणून आई बापाने त्रास देऊ नका. महानुभाव पंथाच्या विचारात आई मार्ग आहे की आई वडिलांना त्रास देऊ नका. तुम्ही पाहून घ्या, अनेक मठामध्ये स्वतःच्या इच्छेनं तुम्ही मंडळी आलेली आहे. आम्हाला आता संसार भरपूर केला, आता नको बाबा, आता देवाचं काम करावं. आता अमुते नाही धरोली आले हो. देवाचा म्हणजे काय? दिवसभर देव करणं नाही, धरोली आले देवाचं काम करा म्हणजे देवाचं वंदे या नारा आशीर्वाद या नारा चक्रधराचे दत्तात्रयाचे झाले. त्यांनी त्याग केला ना, पण आम्हालाही आता किती दिवस भोगामध्ये मरता. अजित दादा मरून पडले, त्या 2 बायाईनं कपडा झाकला त्याच्या अंगावर. त्याच्या सोबतचा रक्षकही मेला, 5ही जण गेले. पण लिहून घेता माय बापू, विमान विझवणं काही 2 बकेटानं होते का? पण इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा त्या 2 बाया अजित दादाच्या अंगावर कपडा टाकायले आणि आग विझवण्याले होत्या, हा इतिहास लिहिला जाईल. असा आजच्या कार्यक्रमाचा इतिहास लिहिला जाईल. बाबू, तुम्ही या कार्याला 5,000 रुपये दिले, कारण इथं सर्व धर्म पंथाचे लोक आहेत. आले कोणी भी पंथी
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय सर्वांना मिळवणार आहे जो बाबासाहेबांनं पाना बाया खुर्चीवर बसेला. हवं बाया एवढे मोठे माणसं खाली आहे आणि बाया खुर्चीवर. कोणामुळं माय? सावित्रीबाई फुलेमुळं, बाबासाहेब आंबेडकरांमुळं, माझ्या शिवाजी राजामुळं. म्हणून तुमच्या खुर्चीवर बसू दिलं. नाही तर काही बाया काय म्हणे, बाबू इकडे डोक्यावर नको घेऊ. काही सासा म्हणत. हे लेकरं त्या बाईले किती त्रास देऊन राहिले रे बापा. अरे 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 काय बाईले त्रास देत. तुमच्या बापाच्या जवळ येणं. तुम्ही 2-3 लेकरं त्या बाईच्याच मांडीवर त्या बाईले त्रास देत. माणसं ओके घरात नाही दानन रावसाहेब म्हणून बँकेचं कर्ज उडावं. काय सांगता त्याला. मी म्हणतो एक लेकरू तुमच्या जवळ ठेवा ना. पूर्ण डिपार्टमेंट महिला बाल कल्याण बाईच्या ताब्यात. तुम्ही ये बेटा पुस्तक देतो. ये तू मंदातला तू याच्या बारक्याने पाठव. बापा 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 काही तब्येतकडे लक्ष देता तुम्ही. आजोबाकडे आजोबाच्या हत्याच आहेत पायावर. जास्त नको मारून मरून देऊ. काय रे हत्या आहेत की हत्या आहेत की याच्या आहेत काय हत्या? पाय तो फोटो याचा हत्या लागते की मास. मला मी मगापासून धरून राहिलो एवढी हत्ती हत्ती नाही येऊन राहिली. क्या बात आहे. काय नाव तुमचं? सर्वज्ञ. तुम्ही सर्वज्ञ. तुमच्या पप्पाचं नाव चेतन आणि तुमच्या आईचं नाव अश्विनी. किती किती हॅन्डसेट आहेत बेटा. म्हणजे किती मुलं आहेत तुम्ही? बहीण भाऊ किती आहे? दोघंच. म्हणूनच गळ्या जबरदस्त तब्येत आहे. नक्की तुमच्या मम्मीची तब्येत अशी आहे किंवा पप्पाची? ती दोघांची. कोणती कंपनी आहे? आजच्या 10K कंपनी. अरे जबरदस्त कंपनी आहे. अंबानी नंतर हेच माहिती दिसून राहिले. 56 इंच दिसून राहील. आता कॉक्रोच पार्टी येऊन राहिली तुमच्यासाठी. फार आम्ही मजा आला. तुम्ही आले. सम्राट महादोळ आहे. 200 रुपये माणूस पाहून पैसे द्या. गरीब असला तर 100 द्या. मोठा माणूस असला तर 200 द्या. 2 पैकी 1 घ्या. वाक्य बोल नका. मा हातातलं गोळा टाळ्या. नोट ने दुसरं पुस्तक दे. तुमचा जन्म नाही झाला काय? तुमच्या दोघांची एकदम फरक हो बाई. पोराच्या नाक धरतं काय तू? काय जायचो तू? हा बाई तिकडे जाय तू. नाक नको धरू बाई. जाय ना तू. हो 2 पैकी तुम्ही बोलू नका. 10 किलो गेलो टाळ्या. मा हातातलं हो. हात ओढ. हातातला टाळ्या. मानुभाव पंथाचा विचार. मी 1100 रुपये माझ्याकडून मानुभाव पंथाला देतो. कारण मला असं वाटते मी जे आलो ना हे पैशासाठी येतच नाही. फक्त त्यागासाठी येतो. ही सत्यपाल जास्त पैसा जमा होऊन मागला नाही पाहिजे. मी जाग्यावर राहिलो पाहिजे म्हणून मी यायच्या पायाजवळ येतो. संत कृपा झाली मारत फळारी. संत कृपा झाली मारत
माझं यांनी नष्टी झालेलं आहे. त्रास होते कधी कधी, परंतु होते काय मालूम आहे, मी कीर्तनात रंगलो की नाथा घडी नाचे माझा सखा पांडुरंग. आज पांडुरंगाचं नाव नको घेऊ, मानवा पंथाचा कार्यक्रम नाही ना. बैरागी बाबा तुमचा विषय नाही का, त्याची अक्कल कमी आहे ना, त्याच्यासाठी हे जागृत आहे की पांडुरंगाचं नाव घेतलं, कृष्णाचं घेतलं तर सर्व परमेश्वर एकच आहे. तो अल्ला म्हणते, आपण देव म्हणतो, आपण कृष्ण म्हणतो, रामावाले जय श्रीराम म्हणते. आहे काय बरं, सर्वेचे काम एकच आहे. गडबड नको करू, शांत व्हा. भारत माता की लेकराईले आवरा. काय आवडतात तुम्ही? एका बाई दोन 4-4, 5-5 चॅनल आहे, माणसं न्यूट्रल आहे, तर तुम्ही गेअर मध्ये आहे. त्या बायांना लेकराने सांभाळावं की कीर्तन आहे का? बरं, एखाद्यानं 100ची नोट द्या म्हणजे आहे का? एखादी 100ची नोट असेल तर या या लवकर, कोणाजवळ या ना. काहीतरी सर्व सोन्याची याच्या जवळ काहीच नाही. थँक्यू. किती रुपये दिले तुम्ही? किती दिले? माईक माईक मला असं वाटते तुमची कंडिशन बोला ना. म्हणजे जास्त काही नाही तुमचं, पण लेवल आहे काय काऊन संत कृपा आहे, मानवाची कृपा आहे, कृष्णाची कृपा आहे, म्हणून जास्त नाही पण उतूही जाऊन नाही राहिला. आणि म्हणून तुम्ही सज्जन व्यक्तिमत्व, उद्योगी आहे, कष्ट करून जगता. तुम्ही किती दिले? 100 दिले. पण चमत्कार काय म्हणतात, मी आता असं फिरवलो मोठी भागा काय आणलं दहाके, हे चांगलं मार्केट आहे तर 10 लोकांचं. फुका मारा, एक फूक मारा तो, आणि 3 खोला. बोला. कॅमेऱ्याने दाखवा. मी एबीपी माझ्यावर हा प्रयोग केला. टाळ्या. किती द्यायचे आपल्याला मानवा पंथाच्या या तालुकावरून? झाले बाबा ते पुरे माझे झाले नाही, तुमचेच आहेत ना. मी तुम्हाला द्यायले काढले ते, फक्त याच्यात 100 तुमचे टाकील. हे घ्या. 1100 दोघंही मिळून करू, कारण जसं आम्ही तुकोजी महाराज झाले आहोत, तुम्ही मानवा आज जमलं की नाही. मंडळाच्या प्रार्थनेला सेवका कसे काढले ते सांगतो. मला म्हटलं नाही का काय देते मध्ये, मी खिशातून काढले. हातपात खायचे. द्या. टाळ्या. टाळ्या वाजवा. आज वगैरे नाही, माझ्या खिशातून नोटा ओढल्या, त्या 2च ओढल्या गेल्या पाहिजे, जास्तही नाही गेल्या पाहिजे. कारण दान करताना पहिलं घर सांभाळा. भक्ती करू का बोल करू, आपल्या मुलाबाळांचा विचार करा. भक्ती करू का बोल करू, भक्ती म्हणे तू
नामभाव पंथात यांना भाव नाहीतरी मरताना असे मरताना नाही दंडवत ज्ञान चक्रधर स्वामीला शरण कुर्बानी कुर्बानी अरे जशी बाबासाहेब आंबेडकरांनं कुर्बानी केली सर्वस्व अर्पण केलं बायो म्हणून तुम्ही खुर्च्यावर आहात. वरुड नगरपालिकेमध्ये नगरसेविका मॅडम आहे. इथं आल्या काय कोणी मॅडम नगरसेविका नाही? ठीक आहे, इलेक्शन असलं तेव्हा येतात. तोपर्यंत यायले देवधर्म दिसत नाही. राजकारणी लोकांनी देवधर्म कधी दिसते मालूम आहे? इलेक्शन असलं की काम नसलं तरी त्याला मालूम राहते उद्या मतदान. पण बाबू या कार्यक्रमात तुम्ही आले, माझ्या माय बापांना हेच मला मांडायचं आहे. त्याग करा म्हणजे गाडगे बाबाचा त्याग. तुकडोजी महाराजाचा त्याग. असा आपण संसार सोडू नका, पण पिढी तंबाखू खर्रा गुटखा वाईट व्यसन देऊन टाका. रक्तदान करा, देहदानाचा संकल्प करा, अवयव दान करा, नेत्रदान करा. आणि ज्या बाईनं रक्तदान केलं तर त्या बाईनं उभं राहा. कधीतरी केलं असेल कधीतरी रक्तदान केलं आहे एखादी बाई. अरे अरे एवढ्या मोठ्या बाई एकही रक्तदान करणारी नाही. नवऱ्यानं रक्तच नाही ठेवलं असंच म्हणाल तुम्ही. एखादी बाई अरे रामाला हे वय भक्ती आजची. तुम्हाला असं वाटते वडाच्या भोवती चक्रा मारल्या म्हणजे मानवला 7 जन्मी जगत असत. हे डोक्यातून काढा. वडाचं झाड लावा, पर्यावरण दिन आहे. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. आजच मी पवनपाळ महाराजचा व्हिडिओ ऐकला. फेसबुकवर आहे ना, पाणी अडवा पाणी जिरवा. आम्ही पाणी जिरवत नाही, पण एकामेकाची अडवा आणि एकामेकाची जिरवा. आज मस्त फेसबुकवर टाकलं. माझं म्हणणं आहे पर्यावरण दिन, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे जगवा, रक्तदान करा, देहदान करा, अवयव दान करा. आपल्या अवयवामुळं एक जीव वाचते ना. आणि आम्हाला संतांनी सांगितलं जे कारंजले गांडले 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 त्याची माये आपुले आपुले गोष्टी सागोड धावा गोडे भावा देवतेची गाणा. त्याग करणं म्हणजे नॉमिनल घरदार सोडलं आणि डोक्यातला स्वार्थ केलाच नाही. एक जण भेटला मध्ये, महाराज मी संन्यास घेतला. म्हटलं फारच चांगलं केलं बा. नाही म्हणे माझ्या घरी 100 म्हशी होत्या, 15 बैलजोड्या होत्या, मला बिल्डिंग स्लॅबची 3 मजली आहे म्हणे. त्या महाराजाने मधात थांबवलं. म्हटलं तुमच्या डोक्यामधून बिल्डिंग गेली नाही, म्हशी गेल्या नाही, बायको गेली नाही, मग असा त्याग काही कामाचा आहे? म्हणून सर्वस्व त्याग तुकडोजी महाराज लिहितात. संसाराचा बोल वाहता, संसाराचा बोल वाहता लागला चला
मुलाची वाट पाहली नाही. या मॅडम. या इथे. भाऊ, हे समाज प्रबोधन मेळावा मला मी धन्यवाद देतो. अधिक महिन्यानिमित्त समाजाचं प्रबोधन व्हावं. मानुभाव पंथानं या वरुड तालुका ग्रामीण मानुभाव सेवा मंडळानं स्वामी चक्रधर मंडळानं हा कार्यक्रम ठेवला. मग महिलांचाही अधिकार आहे. ताई, तुम्हाला दोनच मुली आहे, मुलगा नाही. माईक तोंडाजवळ लावा. तुम्हाला दुःख नाही वाटत? नाही वाटत. अरे मुलगा नाव चालवते ना. चांगलं आहे. म्हणजे मुला मुलीमध्ये भेदभाव नाही केला तुम्ही. नाही नाही. धन्यवाद. तुमचे पती आले का? द्या आवाज. नाव घेऊन बोला. नाव नाही, नाव घेऊन बोला. नवऱ्याचं नाव घ्यायची काही शरम आहे का? लग्नाचं आहे ना, मग नाव घ्या. सचिन मी म्हणतो नवऱ्याचं नाव घ्यायची लाजच काय आहे? सचिन आहे ना. मला कसं मालूम? तेच आहे, महाराजांना नोटा कशा काढलाय, खिशात हात घालण्यात काढला. काय सांगा लागते? कोणी महाराज पैदा नाही झाला, भविष्य सांगणारा. कोण जर सांगितलं तर मी माझी गाडी आहे, ते गाडी तुमच्या नावानं देतो. भविष्य सांगा. कोणी सांगणारा पैदा झाला नाही. हे महाराज लोक पंचांग पाहून चिवत्या बनवतात. ताई, त्यानं आवाज सचिन भाऊला. त्यानं लवकर म्हणजे अण्णाव नाही सांगितलं की म्हणजे बोला. आडनाव बाबा असं बोला म्हणजे येतील या सचिन दादा. यावर सचिन भाऊ कोहळे जिथं असतील त्यांनी या. बाई बाहेर गेले का? क्रिकेटचं मैदान सोडून सचिन भाऊ गेला कुठं? अरे या हो. या लवकर या. ओय ओय. बाई जाऊ दे आता. त्याला नशीब. पण घरी जाऊन चौकशी करतो. एवढा मोठा थक मार्ग सोडून गेले कुठे? इथं आहेत काय? नाहीत ना. आता लोक बायको बोलावणार तुम्ही सचिन भाऊ आलेच नाही. ते बाहेर जाऊन नवरा बायको आले त्याही नाही आहे. एक सोडप या. एका डोक्याने या लवकर. इथं महिलांचा राग केला जात नाही. महिला आणि पुरुषांना अधिकार सारखा दिला जाते. जे नवरा बायको लग्नाची बायको अशी त्याही नाही या. विधान दिले आणि तसं त्यांना येऊ नका. बाई आवाज द्या. त्या बाईनं दुरूनच केलं ते बरोबर. बायको आहे भाऊ ते. जय देव जय देव माझी बायको. माझी बायको तुझे संगीते मनापासून ऐको. जय देव जय देव जय देव जय देव जय देव. मानुबा पंथाच्या सत्संगात जातो. काकू, साहेबाची इच्छा होती की तुमची होती? या कार्यक्रमाला जास्त इच्छा कोणाची होती, साहेबाची की तुमची? आम्ही मानला म्हणताय 2-3 दिवस इथेच आहे. 2-3 दिवस पक्क्यात? काय आडनाव? 2 मुली पण आहे. त्यामुळे सत्कारासाठी साड्या घालून आहे. तुम्हाला धन्यवाद द्यावा लागल. मला अभिमान वाटते की तुम्ही 2 मुली होती. मी पळत नाही, आता शिकत नाही. मी अजून तुमचा 100वा वाढदिवस म्या करावा. तुमचा नाही यायचा. हे म्हातारे बाबा संत लोक यायचा वाढदिवस म्या करावा. म्हणजे ऑटोमॅटिक मला आयुष्य वाढून जाते. आता मला वाढवायचे काही काम नाही. पवनपाल दवंडे हे एक मातंगाचे महाराज. जयकुमार, संदीपपाल, रामपाल, पंकजपाल एक जण होता. तो दारूतच खराब झाला.
ठाण विठाला गोपाला गोपाला रे. भाऊ, तुम्ही विचार करून राहिले, हे माझ्यापेक्षा लहान आहे. मी लहान म्हणजे बायको म्हणजे असंच झालं. पण हे मानव पंथानं दूर गेलं आणि लेवल आणले की बाई मोठी नाही आणि माणूस मोठा नाही. याच्यासाठी डुप्लिकेट आहे. त्या आज आश्रमातून जमलं. फोटो काढू दे ना. लग्नाचा वाढदिवस समजणार. साडी दे रे. ते शांत आहे पहिले. हो हा मंत्र होय जो तुम्हाला समजत नाही, जो आम्ही म्हणतो. कोणाला शिव्या देते हे नाही समजत. बाई तुम्ही करा सांगता. तुम्ही तिकडे पाहा ना. तो कॅमेरा बंद केले कपेल आहे. तुम्ही आले तेव्हा आणि म्हातारी आली तर येत नाही. आता मध्ये सांग नका इंग्लिश मध्ये. म्हातारी आली तर येत ना. तुरंत उभे राहतात. चांगली कंडिशन बरी दिसते ना चेहरा. हा द्या साड्या बघा पाहायला का लागला इथं दंडवत. हेच आपल्याला आवडते. दंडवत. जय श्रीराम, जय भीम, सलाम वालेकुम, आय लव्ह यू. एकामेकावर प्रेम करा. प्रेम नाही का मनात. प्रेम नाही का. अरे मुलगा काय मुलगी काय. तुमच्यामध्येच काही काही बाया बसल्या आहेत ना 4-4, 5-5 पोरीवाल्या. हट्ट्या पाहिलं ते नवरा बायको बसे चॉकलेट सारखे दिसून राहिले. 4-4 कचराच्या बाया इल्लू इल्लू. हे जोडलेलं आहे ना कार्यक्रमाने. एकामेकावर प्रेम करा. हे पाव मुला मुलीचा करू नका. आणि 2 मुली असतील. आता एक नागपुरात महाराज आणता. तुम्ही ऐकलं काय महानुभाव पंथाच्या महाराजनं कधी असं सांगितलं काय किती लेकरं पैदा करा. अलग अलग महाराज पैदा होऊन राहिले. एक बाई होती ते म्हणे तू 3 बच्चे पैदा करो. आता एक महाराज आला. कोणता महाराज तुम्हाला मालूम आहे ना. गळवा भर जल सब समस्या का हल. चालल्या बायका ताबे भरतात. काकू हे अंधश्रद्धा नाही काय. हा भगवान कृष्णाची भक्ती पहा कशी आहे. काय करून राहिले. दही चोरलं लहानपणापासून आणि गोरगरिबाच्या लेकराईले खाऊ घातलं. हे वय भक्ती. हे वय स्वातंत्र्य, समता, बंधुता. नांदो झुके दैदूत चोरायचे आणि सर्व्या गोरगरिबाच्या लेकराईने खाऊ घालायचे. हाय बाबू समता. भगवान गोपाल कृष्णाची मातंगाच्या घरी जेवण करणं
मातंगाच्या घरी जाऊन समता प्रस्थापित केली बाबू स्वामी चक्रधरांनी. म्हणून महानुभाव त्याचा विचार मोठा आहे, त्याचा भाव मोठा आहे. जातीयवाद त्याच्या डोक्यात नाही. आणि काहीच काही हे महाराज लोक सांगणार नाही. तो नागपुरात महाराज आला, तो म्हणे 4 लेकरं पैदा करा. आम्हाला सांगते किती पैदा करा. महागाई म्हणते की गाव पवन भाऊ कापसाले भाव झाले 10,000, पण शेतकऱ्याच्या घरात किती आहे सांगा बरं. काहीच नाही. सोयाबीनचा भाव वाढला, पण शेतकऱ्याच्या घरात काही बायाचे चेहरे दिसून राहिले. 6 महिन्यापासून फॅरेट लवलीची तिची भेट नाही. जे बाई हा कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर तो कार्यक्रम चालू आहे 3, 4, 5, 6, 7 एवढा मोठ्या कार्यक्रमात हजर आहे. पण जे बाई 2 तारीखला शेतात काम करायला गेली ती न उभं राहा. शेतातच नाही, घरकाम केलं दुसऱ्याच्या घरी जाऊन. कोणतंही काम असो, ब्युटी पार्लर असो, कपड्याच्या दुकानात असो, त्या बाईनं उभं राहा. किंवा शेतात गेली तर कोणती बाई भांडे घासायचंच काम करते. मंदिरात जेवढी देवपूजेला किंमत आहे तेवढी भांडे घासायला किंमत आहे. काम कोणतंही असो, म्हणून त्या बाईनं उभं राहा. जे या कार्यक्रमाला याच्या अगोदर शेतात काम करून आल्या आणि 3 तारीख पासून इकडे आल्या, हा एखादी बाई एकही नाही गेल्या का? तसे घरचे चेहरे तर दिसत नाहीत. काही चेहरे तर कोरळ वाहू दिसतात. नाही कोणी कॅन्सर येत. हा या काही मला वाटलं एकही नाही बहीण नाही काय. वाव, तुमची भक्ती काही कमी नाही बरं. ही देवाची भक्ती आहे. मंदिरी बसवणे नाक दाबावे. ऐका, मंदिरी बसवणे नाक दाबावे, त्यापेक्षा रस्त्याचे काटे उचलावे. तुम्ही कुठं गेलते? मोठ्यानं माईक जवळ जा. म्हणजे दुसऱ्याच्या घरी. वा वा, तुम्ही स्वतःने कमी लेखू नका. दुसऱ्याच्या घरी काम करणं म्हणजे मंदिरात पूजा केल्याचं काम आहे. समजलंय? किती घरी काम करतात? 3-4 घरी. कोणतं काम? स्वयंपाक करतात. 3-4 घरचा भांडे घालणं. तुम्हाला अपमान वाटू देऊ नका. माय गुजरात्याच्या घरी भांडे घालतात आणि ते उष्ट खाय. ते काही उरलं तर आम्ही माईची वाट पाहत जाऊ. एवढ्या घरी भेटला. आता बँड वाजवून राहिले ते माझ्या स्वागत आहे. त्या खिशातले 200 रुपये काढले बैरागी बाबा आणि त्या एका वाजवणाऱ्याच्या हातात दिले. म्हटलं माईची शपथ आहे, तू जर वाजवशील तर 400 रुपये वापस देईल. तो बँड बंद केला. का केला बाबा? इथं कार्यक्रम काही बोलून राहिले होते. मग माझ्यामुळं महाराजाला म्हणजे काय, माईनं काय मला 3 महिन्याचा ओर नाही दिला, 12 महिन्यात पैदा झालो. मी ते बंद केला. त्याला तर वापस पाठवलं. अरे वा, महाराज नाराज होती. म्हटलं नाही, आहे सत्यपाल तिकडे बैरागी. मला मालूम आहे तुमचा मला मानुभाव पंथाचा विचार जुळते. म्हणून ताई तुमचा धन्यवाद. तुम्ही भांडे घासून मेहनत करून जीवन जगता. तुमची तब्येत चांगली आहे. बाकीच्या बाया काही काम नाही करत. पण हे काय व्यायामापेक्षा कमी. म्हणून मी जाणून बोलावलं. माई दिसते ना मला, माय भांडे घासे आणि मी वाट पाव. म्हणून मी आजही गोळ खातो. गुजराती लोक गोळ खात.
मग उरलं सोडलं माई माया आनंद आहे. मग आम्ही वाटतो दुःख सांगावे काय बाया म्हणत होती मी तो वावरात गेलती व 2 तारीखले. अहो इथं हिंमत पाहिजे ना बाई, तुले उभं राहता येत नाही ना, म्हणूनच तर फेल झालं. उभं राहणारे सुखी की मत देणारे चुकी? बोला. करोडपती कोण झाले, निवडून येणारे की मत देणारे? तुम्ही 78 वर्षापासून धक्के घेऊन राहिले मत द्यायचे. ज्याने तुम्ही चांगला समजला तोही तुमच्या, आता ते वाईट नाही बोलत, त्याची करोडोची प्रॉपर्टी झाली. मत देणारा किती? आता तुम्हाला अनुभव या पक्षाच्या, तुम्ही तुमच्या घरचे मला काही घेणं देणार नाही. मी काकरोड पार्टीचा काय म्हणणं आहे तुमचं सांगा. अरे एवढं मोठं गव्हर्नमेंट असूनही नीटचे पेपर फुटले. लाजा वाटायला पाहिजे ना बे तुम्हाला, शरम वाटायला पाहिजे ना तुम्हाला. एवढे मोठे गव्हर्नमेंट तुमच्या ताब्यात असूनही नीटचे पेपर फुटले. आता मिलिटरीवाले लावता तुम्ही. अबे मिलिटरीवाल्याला लावल्यापेक्षा ज्यानं पेपर काढले त्यानं थोडले. 4 लोकांना आत्महत्या केली. खरं तर अवघ्यानं यांच्या छातीवर बसायला पाहिजे. आता मत दिलं की 5 वर्षात करोडपती. तुम्ही मत देणारे किती दिवसापासून दाढी बंद आहे तुमची? ते चष्मेवाले उभे राहा, हे दुपट्टा खांद्यावर आहे, ते तुमच्या मागचे ते दाढीवाले उभे राहा. या इकडे दंडवत. वाव, कोण्या गावून आले? घर गिर बांधलं? हो बांधलं. रागा रागा नका बांधू. घरकुलचा नंबर लागला होता ना? नाही लागला. लावलाच काऊन? स्वतः चाललं 25 वर्ष झाली. जुनं बांधलं ना? नाही, नवीनच चाललं. पण 25 वर्ष झाले ना. नवीनच आहे ना काय? गरीब आले नवीनच आहे. मोठे लोक ते घर पाडते 25 वर्षाचं दुसरं बांधते. काय करतात? आता आपली सोय नाही ना. पाहिजे नाही ना. धन्यवाद. काय आता? नारिंगे. 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 काय आपले नाव गोड आहे. नारिंगे, वाघ मारले, 10 वाघ. तुमच्या वरुडातले माळेचे आडनाव आहेत मुंडगावले. हा घे. तुमचे सोयरे आहेत वरुडवाल्याचे खुशे, हे आपले नाव. ओढ पडे कसेचे कसे दलिंदर नाव ठेवले. आणि यायचे नाव पाहतो मारवाडी समाज. किती गोड नाव आहे. माल पाणी म्हणजे मालही आहे पाणी नाही. आपण कोरडे पाटील. कोण्या गावून आले तुम्ही? फतेपूर. इथून किती किलोमीटर? 7 किलोमीटर, 7-8 किलोमीटर. चांगला आहे. 2-4 दिवस इथंच मुक्काम आहे. नाही आलं. म्हणजे आजच आहे का? मानभाव नाही तू, पण आय लव यू सत्यपाल. वाया तुकडोजी महाराज, वाया गाडगे बाबा. इथं तसेच अरे भीमाचे लेकर आहेत इथं. सत्यपाल आज काय सांगते मानभाव पंथाच्या मठात? आज काय बोलत्या? एखाद्या भीमाच्या लेकरानं उभं राहावं. हा असा तो बेरा त्या काका. काका तुम्ही? जय भीम. धन्यवाद. या इकडे. या बात पाहिलं आता कसं आहे वाटलं? या इथे कोणी ब्राह्मण कोणी Bye.
चक्रधर स्वामींचा जय असो. बाबा बाबा तुम्हाला पुस्तक देतो नाही. तुम्ही तर त्यागी लोक आहात, तुम्हाला काही पाहिजेच नाही. तुम्ही तर उगाच सोडून देऊ निघले आहे. ब्रह्म कसं मिथ्या आहे. तुम्ही हा काय ते कार्यक्रम घेतला होता. अरे बापरे, दत्तू भाऊ नाशिक जिल्ह्यातले आहे सोडून, आणि यांनी माझा पहिले कार्यक्रम घ्यायला फुले शाहू आंबेडकरच्या जयंतीला, आणि आज तुम्हाला बघून तो मीच खूप झालो. हाही भगवान बुद्धाचा त्याग आहे ना. मानुभाव पंत म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे. बाबा टाळ्या. बैरागी बाबा काय मेसेज देऊन राहिले तुम्ही समाजाला. नाही तर हा बाबा हा उच्च त्यानं काय त्याच्या मायच्या पोटात 3 महिन्याचा ओरटेन घेतला, आणि मार काय अर्जंट गाडी येतो. बाबा धन्यवाद. पुस्तक दे. हे पुस्तक हे काय तुकारामाचे अभंग, हे काय गाडगे बाबाचं अखेरचं कीर्तन. हे दिलं आता तुम्ही, नंतर मी काढून देतो. ग्रामगीता पुस्तक लागले ना माझोळ आहे. 9 पुस्तक आहे 250 रुपयाचे. तू म्हणाल मी संन्याची मी कुठून देऊ, कुणी बजेट बसवा, पण पुस्तक वगैरे पण विकत घ्यायला. भाऊ माय पैसे कमवायचा मला जिंदगीत केलं नाही. 900 रुपयाचे 9 पुस्तक आहे आपल्या. 900 सॉरी 250 रुपयाचे 9 पुस्तक आहे, आणि खंडेरी आहे माझं. दादा महाराज म्हणून आवाज बंद केला का तुम्ही? काही लोकांच्या डोक्यातून जातीयवाद गेलाच नाही. आपला उद्याच्या कार्यक्रमाची जाहिरात करावं लागते. मला तेवढं घ्यायचं. ते मला 10 फोन आले. उद्या माझा कार्यक्रम बुलढाण्यात आहे. कोणतं गाव? बुलढाणा जिल्ह्यात पहूर झिरा नावाचं गाव. 2 मिनिटात ऍडव्हर्टाईज करून टाकतो ना. कामात काम तू करा. बाबू मला आता सहज आठवण झाली, आणि मी बोर होऊ देत नाही. मी लेट आल्यामुळं कार्यक्रम लेट होऊन राहिला. मी माफी मागतो. घड्याळ पाहतो मी कधी जिंदगीत चालू घड्याळच बांधत नाही. माझी घड्याळ बंदच राहते हमेशा. अजित दादाची घड्याळ अजून नाही सापडली ना. कधी घड्याळ बंद होईल गॅरंटी नाही. म्हणून परमार्थाला मदत करा, दान करा, रक्तदान करा. तुमच्यामध्ये 5 वेळा रक्तदान केलं काय कोण्या माणसात? हा घे रे बाबू. नाही तर राहू दे, उद्या पाहू आपण. हे वाचून पहा म्हणा लागते. बाबू मी 9 खंजेऱ्या वाजवल्या. आता ताकद नाही चालत नाही. आता खंजेऱ्या पवन दवडले. आता हे पोरग नवीन आहे. पवन दादा तुम्ही 5 मिनिटं जरूर ऐका. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मला घड्याळ पाहू द्या. मोबाईलवर चेक करतो. शॉर्ट व स्वीट. तुमचा जास्त वेळ घेणार नाही. कार्यक्रम दररोजचे चालू आहे. आज 5 तारीख पर्यावरण दिवसाची 3, 4, 5 तिसरा दिवस आहे. अजून 6-7 तारीख बाकी आहे. लहान लेकरं घेऊन महिला आलेल्या आहेत. मी तुम्हा सर्व मायबापांना धन्यवाद देतो. आजचा माझा मेसेज तोच आहे. कोणता? त्याग करा. कोणता? घरादाराचा नाही,
पण वाईट व्यसनाचा त्याग करा. हृदयाची खोली मोठी ठेवा. आणि मी जसं 9 खंदेऱ्या जुळवल्या अशा सर्व भाऊ भाऊ एकत्रित राहा. हे बा गजानन मी एकत्रित आहो. कसा आवाज आहे त्याचा माहीत सारखा. तू मेरी जिंदगी है मेरी हस्ती है. त्यांचा आवाज काढला. कोणालाही वाटते की महाराजच्या सोबत बाई आहे का. बरं लहान नाही तो. गजानन भाऊ 63 वर्षाचे आहे. पण आवाज जर म्हणा तुम्ही गवळण आहे का खतरनाकच म्हणते तो. एक लाईन ऐकव. धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला कृष्णाचं म्हणणं. हरे कृष्ण हा हा बरोबर. हरे कृष्णा हरे काना मनोरंजना मोहना. हरे कृष्णा हरे काना मनोरंजना मोहना. हरे संत हरी म्हणून काय बोलणं चिडवावे. उच बोलला जना म्हणून काय बोला सगळं खावे. प्रीतीच्या मोहना म्हणून काय हळदीला करावे. भक्ताची वाट झाला म्हणून काय आळशी बांधावे. हरे कृष्णा हरे काना मनोरंजना मोहना. हरे कृष्णा तू जास्त म्हणू नको. अजून मोहात पडतात लोक की अजून म्हटलं पाहिजे ते. बरं हा कृष्णाचीच गवळण नाही म्हणत. हा भीमाचे गाणी मोठा तुफान म्हणतो. अशी कमाल केली रे दादा हिमाईच्या पोरानं. अशी कमाल केली रे दादा हिमाईच्या पोरानं. जास्त नको म्हणू. काही काही लोक झोपते ते शॉर्टकट मध्ये चालू दे. 55 वर्षापासून महिलांनो बायाच्या कृपेमुळे आम्ही जिवंत आहोत. नाही तर तुमच्या महिलाची मोठी ताकद आहे. एका रात्रीत गणित बसून देतात. काय सांगते माऊली. सत्यानाश. तुम्ही या विचाराच्या महिला भावाला जोडून ठेवता. म्हणून एकत्रित कुटुंब ठेवा. आम्ही दोघं भाऊ एकत्रित आहोत. 55 वर्षापासून आज माझं कीर्तन पुऱ्या भारतात फिरतो मी. पण की बाहेर देशात जाऊन आलो. कोणामुळं? गजानन भाऊमुळं. असे तुम्ही भाऊ एकत्रित राहा. आणि महानुभाव पंथाचा जो विचार आहे संगतीत राहा. मिळून मिसळून राहा. आई बापाची सेवा करा. हे कोण आहे? तबला वादक आदिवासी आहे रोशन राऊत. ते मातंगाचे आहे. हे सुनील कुमार आमचे मार्गदर्शक आहे. आणि पवन दादा ते भीमाचं लेकरू आहे. PhD झालेला इंजिनियर असलेला. त्याचे बाबा परवा म्हणत महाराजनी हसत जाव याने डिग्री दिली आणि हा खंडेरच वाजून राहिला. त्या
पहिलं वाटे सत्यपाल पोरगा खराब केला. आता पवन गवंडे दादा बाहेर प्रांतात गुजरात आंध्रा तेलंगणा जेवढा मी फिरतो तेवढे पवन भाऊ फिरतात. आता आपण त्यांचं ऐकू 5-10 मिनिट. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही पण आज आपण ऐकायचं. वेळ झाला माफी मागतो पवन भाऊ या. कारण हा स्वामी चक्रधराचा विचार गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्धाच्या माध्यमातून तिथं जातीयवाद नाही स्पृश्य केल्या जात नाही. एवढंच नाही ग्राम सफाई शिकवली आम्हाला महानुभाव पंथानं गोविंद प्रभूनं. आम्हाला राष्ट्रीय एकात्मता शिकवली. आम्हाला त्याग शिकवला. येशू देवर आता तरी तू भजले जो धारा, भजले जो धारा. अमरावतीला अच्युत बाबाकडे माझी एंजियोप्लास्टी झाली. बीपी आहे. हजारो किलोमीटर त्या गाडीत फिरतो पण मी जिवंत कोणामुळं आहो? तुम्हा मायबापामुळं. हा कीर्तनाचा विचार आता सत्यपाल एकटा नाही 50 पाल तयार आहे. डॉक्टर पवन नवंडे या. भाऊ महानुभाव पंथाचा विचार म्हणजे समानतेचा विचार आहे. तो राष्ट्रसंत तुकडोजी बाबाचा विचार आहे की या भारतात बंधू भाव नित्य वसुले देवरची असावे.
शतकात क्रांती केली चक्रधर प्रभूंनी. समानता, एकता ही शिकवली आम्हाला. आज याची गरज आहे. म्हणून महाराज म्हणतात की कधी येशील मनमोहना, कधी येशील मनमोहना पाहण्या भारत फुला पाहण्या भारत फुला. कधी येशील मनमोहना, कधी आम्हाला श्रीकृष्ण भगवंताची गरज आहे. तसं पुण्याची गरज आहे. त्यांच्या जीवनात त्याग शिकवला. ज्या श्रीकृष्णानं समानता शिकवली, जगातला सर्वात पहिला समानतेचा काला केला. जगातला सर्वात पहिला तंटमुक्ती समितीचा अध्यक्ष आहे राव श्रीकृष्ण. आम्हाला आज हे समानतेचे विचार नाही. गुरुजी बाबांनी सांगितले, बाबासाहेबांनी तर संविधानात समानता, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता. आम्हाला हे विचार पाहिजे. कीर्तिको मोठ्यांना स्वर्ग मिळाला. म्हणून माझ्या शपथ प्रार्थना नाही, आता जातीभेद विसरा आणि मानव म्हणून एकत्रित या. महाराजांनी कीर्तन करून राहिलो, सत्यपाल महाराजांना उचललं भाऊ. म्हणून आज असं एकामेकाला हात द्या, सहकार्य करा आणि हे आपलं महानुभाव बनवणं शिकवलं. जगाच्या पाठीवर एकमेव सर्वदैव प्रभुता शिकवते. दंडवत आज हे पाहिजे आम्हाला. इथं भरपूर मंडळी आहेत. म्हणून आता जातीवाद विसरा, माणूस म्हणून एकत्रित या. मग हिंदू, मुसलमान, बुद्ध, ख्रिश्चन सोडा, सांबा, धनगर, देवी, नावी, मातंग, ब्राह्मण. आजही मी पाहून राहिलो, आजही आमच्या डोक्यातून जातीवाद नाही जाऊन राहिला. मी त्या दिवशी बाबासाहेबांवर गाणं लिहिलं तर काही लोकांचे फोन आले, म्हणजे महाराज तुम्ही बौद्ध आहात का? मग मी शिवाजीराजावर गाणं लिहिलं तर काही लोक म्हणजे महाराज तुम्ही मराठा आहात का? महात्मा ज्योतिबा फुलेवर गाणं लिहिलं तर काही म्हणजे महाराज तुम्ही माडी आहात का? मोहम्मद पैगंबरावर गाणं लिहिलं तर काही लोक म्हणजे महाराज तुम्ही मुसलमान आहात का? आता बैरागी बाबा परवाच्या दिवशी माणसावर गाणं लिहिलं तर अजूनही कोणाला फोन यायला का महाराज तुम्ही माणूस आहात का? हे माणूस बनवलं शिवरायांनी आणि बाबासाहेबांनी. म्हणून तर वामनदादा लिहितात की शिवरायाच्या पंखाखाली मुळीच नव्हती वाघ, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. प्रार्थना आहे, सगळे आता एक व्हा. हा श्रीकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमालेचा कार्यक्रम. म्हणून प्रार्थना आहे, आता एक व्हा. जसं गावगीतेत महाराजांना सांगितलं, आज सगळे माणसं सारखी असली पाहिजे. हा विचार इथून घेऊन जावं. म्हणून मी प्रार्थना नाही, मी बदललो. माझे जीवन घडवलं माझ्या गुरुनं. आम्हाला शिकवलं जीवन कसं जगा. आज गावागावातले पोरं तयार होऊन राहिले, पण नवीन पोरं तयार झालं. जयकुमार तायवाडे शिबिरात सुद्धा महाराजांच्या सत्यपाल महाराज शिबिर घेतात आपल्या गावला 21 मे ते 4 जून. अवश्य पाठवा लहान लहान लेकरं. कारण जगाच्या पाठीवर इंजिनियर व्हायचा संत इंजिनिअरिंग कॉलेज आहे, डॉक्टर व्हायचा संत मेडिकल कॉलेज आहे, वकील व्हायचा संत लॉ कॉलेज आहे. पण माणूस बनण्याचं अजूनही कोणतं कॉलेज निघालं नाही. म्हणून महानुभाव पंचन प्लस गुरुदेव सेवा मंडळ आज याची गरज आहे. मी जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. जय गुरु, जय हिंद. दरवाजे तेरे खुले, शिक्षणाच्या भवनाचे तुझा पाहिजे, गुडगुडच्या वाघिणीचे तुझ्या
ठिकाणी कबीरजी लिहितात, जननी जनायचा सूत दानी अथवा शूर, नहीं तो बिचारी वांज भली, नहीं गमाए अपना नूर. माझा महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, बाबासाहेब, रमाई, शिवराया, जिजाबाई, चक्रधर स्वामी, भगवान गोपाल कृष्ण, गोविंद प्रभू, दत्तात्रय महाराज. बाबू, आम्हाला या संत विचाराची एकरूप या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. मला आज पूर्ण तालुका, वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ, अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ आणि चक्रधर स्वामी मंडळ आणि माझ्यावर जे प्रेम करतात बैरागी बाबा, आपण संत मंडळी पूर्ण कर्नाटक मध्ये सुद्धा महानुभाव पंथाच्या मठात कार्यक्रम झाला माझा. नगर, पुणे, मुंबई, नाशिक मध्ये महानुभाव पंथाच्या मठात का मेळाव्याला कार्यक्रम झाला. हे माझं सौभाग्य समजतो. हृदयाचा मोठेपणा आहे. बैरागी बाबांनी तिसऱ्यांदा मला बोलावलं. मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आज ज्यांचा व्हिडिओ चालू आहे, महानुभाव पंथाचा कार्यक्रम आजच नाही, आता हा टीव्हीवर चालू राहील. संजयजी बेनसरे व्हिडिओ शूटिंग आणि आजच्या कार्यक्रमाचा साऊंड आहे एवढा सुंदर. गजाननराव कोटरंगे याचा मंडप डेकोरेशन सेवा देत आहे. मी या सर्वांना आणि बबलू भाऊ पावडे हे सर्वांना एकत्रित करणारे पावडेजी, खिचो, सर्वांना देशमुख, डहाके, शेळके, खाडे, राऊत, सातपुते, काकडे, गावंडे, लोहे, चौधरी, मग देवेंद्र भाऊ आहेत, देवेंद्र भाऊ बी आहेत बाबा, देवेंद्र दादा आहेत, वर नरेंद्र आहेत, आमचे देवेंद्र आहेत, मधात आम्ही दलिंदराव, दलिंद्र आम्ही आहोत. शेतकरी लोक दररोज आत्महत्या करून मधून आले. मी राजेंद्र दादा काकडे, धनराज भाऊ राऊत, बाबारावजी खाडे, देवेंद्र भाऊ शेळके, उज्ज्वल भाऊ डहाके, सतीश भाऊ देशमुख तथा राजा सायपंत गावंडे, श्यामपंत गावंडे, विलास भाऊ लोहे, विनय भाऊ चौधरी आणि महानुभाव कार्यकारिणी मंडळी सर्वांना धन्यवाद देऊ. पुन्हा आपल्या संत मंडळीनं किती अमूल्य वेळ दिला. दिवसभर कार्यक्रम चालू आहे. मी लेट झालो, माफी मागतो. मी पुन्हा माफी मागतो, कारण चुकते. फक्त आजचा शेवटचा मेसेज देतो की आपल्या मुलाचं नाव ठेवायचं असलं, लग्न करायचं असलं तर आपण आपली अक्कल चालवा. आपली जे तारीख खाली आहे त्याले करा, कोणाला भाव देऊ नका. आणि मुलगा झाल्यावर त्याचं नावही आपणच ठेवा. आणि घर बांधल्यावर वास्तू शांती करायला बैरागी बाबा सारखे त्यागी संत बोलवा. गाडगे बाबाच्या विचाराचे, तुकडोजी बाबाच्या विचाराचे खुर्मा बदामा जमा न करणारे, तुमच्या पैशावर डोळा न असणारे महाराज बोलवा. आणि हाच शेवटचा संदेश. आपली सोडवणं करावी आपण संसार बंधन. पुन्हा आपल्या संत मंडळी बैरागी बाबा आणि गुरुदेव सेवा मंडळ वरुड तालुका, आज वारकरी संप्रदाय, ग्रामगीताचार्य केशवरावजी भोंडे महाराज, नरेंद्रजी कर्णाचे साहेब तहसील मध्ये अधिकारी आहेत. माझा कार्यक्रम घेतला होता. इथं वाघ आहेत, तर राहुल भाऊ लांडगे आहेत, राहुल दादा बर्डे आहेत, जयकुमार तायवाडे, सर्वांना, राजकुमार राऊत, सर्व मित्र मंडळीला धन्यवाद. साऊंडवाल्यापासून तर कॅमेरापर्यंत.
कॅमेऱ्यापासून तर बसणाऱ्या मायबापापर्यंत सर्वांनी आपापल्या जाग्यावर उभे राहा आणि एक सत्कार बाकी राहिला. ज्याच्या घरामध्ये मिलिटरी मॅन आहे त्या मायबापापैकी कोणी असेल तर येऊन जा. मी सत्कार बाकी आहे त्या आईचा किंवा बापाचा. देश जे सांभाळतात त्यांना माझा जय हिंद आहे. वंदे मातरम. सर्वांनी राष्ट्रवंदने करता उभे. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा संविधान विजय हो भारत देश हमारा निर्भय हो या देश की माता मंगल कीर्ति कराने सत्यशील निर्मल मन से वीरों को बजाने सद्गुणी हो या देश की जनता जीवन सुख सजवाने रंग राम पंडित बिहारी सबको सुख दिलवाने विजय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा पुरुष तेरा सारा देश कलंक मिटाने सबके मन कर्तव्यशील हो धन उद्योग बढ़ाने सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने ब्रह्मचर्य दैवी गुण घर घर में प्रगटाने सारा भारत रहे सिपाही शत्रु को दर्शाने टुकड़िया दास करे स्मृति हो सबको भक्ति कराने विजय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा भारत देश हमारा. बोलो भारत माता की जय. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा जय. सावित्री जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाई की जय. भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. स्वामी चक्रधर बाबा की जय. गोविंद प्रभु महाराज की जय. दत्तात्रेय महाराज की जय जय. आए हमें जाना कहीं हो स्वामी हो या नामदेव तुकाराम जनाबाई हो शाहू सावित्री छत्रपति के विचार हमें जागरूक करते हैं. आदरणीय आपण ग्रामगीताचार्य वेणुकर दादाचे चिरंजीव आजच्या कार्यक्रमात हजर आहेत. दंडवत. श्रीपंच कृष्ण समाज प्रबोधन तुमचं कोण आहे? व्याख्यानमालेच्या वरुड तालुका ग्रामीण मानव सेवा मंडळ व श्री चक्र मंडळ वरुड द्वारा